नमस्कार मित्रांनो, जय गजानन. मी गजानन कातोरे. आज मी यावर्षी नवीन शेती करत आहे. याचा पद्धत ही जी पद्धत आहे याला SRT म्हणता. याच्यात शेतात आपल्या बेड करून घ्यायचे असतात आणि दरवर्षी मग त्या बेडवरच पेरणी करायची असते. म्हणजे जे नेहमी आपण नागटी रोटा हे करत असतो याची यामध्ये गरज नाही, अशी माहिती मी घेतलेली आहे. आणि हे माझं पहिलंच वर्ष आहे. खर्चाची बचत शेतीतून म्हणजे नागटी रोटा हे पण खूप मोठा खर्च आहे. वाही वगैरे याच्यात कोळपणी काहीच करायची गरज नाही, फक्त तणनाशक मारणे आणि खत देणे. आणि जर समजा हे बेड काही थोडे खराब झाले तर फक्त यांची रिपेअरिंग करायची असते, ती बी वर्ष 2 वर्षातून. अशी माहिती मी या SRT ग्रुपच्या माध्यमातून घेतलेली आहे. आणि आता मी नवीनच याच्यात सुरुवात केलेली आहे. मी यावर्षी जवळजवळ 6 एकर SRTमध्ये हे क्षेत्र केलेलं आहे. 6 एकरामध्ये ओरम पाडलेलं आहे. आता यावर्षी कसा रिझल्ट येतो ते बघू आणि तुम्हाला मी वेळोवेळी याची माहिती देणारच आहे. आणि मला पण याची काहीच माहिती नाही, माझ्या ओळखीचं सुद्धा कोणीच नाही. फक्त एक SRT ग्रुपच्या माध्यमातून त्यांचे नंबर घेऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मी ही सुरुवात केलेली आहे. तरी यामध्ये मी मक्का ही लागवड करणार आहे आणि आज लागवड होणार आहे. थोड्या वेळात इथं लागवडीसाठी मजूर येणार आहे. आता इथं सकाळी मजूर आलेले आहे आणि मक्का लावण्यास सुरुवात झालेली आहे. मक्का ही आम्ही ह्या वर्माच्या पोटाशी लावत आहे, कारण की आम्ही याला जे पाणी द्यायची गरज भासल्यास मोकळं पाणी देणार आहेत, भट्टीने दांडाने समजा. त्यामुळे वर्मावर न लावलेली बरी, कारण की पूर्ण वरम ओला होणार नाही आणि त्या पिकाला पाणी पोचणार नाही. याचं मार्गदर्शन आम्ही SRT तज्ज्ञांकडूनच घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं आम्ही पूर्ण 6 एकर क्षेत्र हे SRTतून करत आहे. पहिलंच वर्ष आहे आणि 6 एकर पूर्ण मक्का लावत आहे. याचा पुढील रिझल्ट मी तुम्हाला नक्कीच सांगेन.